हा बस थंड बिंड मागव का तुम्हाला? आईची पोज बघा एकदम कडक मध्ये. आणि बघू शकता मंदिर पण चालू झालंय सोबत. आयुष शेठ जाम दिवसांनी आलाय भाई आपल्या सोबत. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊ. तुझं नव्हतं येणार ना? नव्हतं येणार. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. ते पोरी सारखे आता नखरे बंद कर, ते ब्लॉग बिग करायचे समजलं का? नमस्कार मित्रांनो, कशा आहात? तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज खूप दिवसांनी ब्लॉग चालू केला आहे, कारण का चाललं आता रील शूट करायला. खूप दिवस इंस्टावर पण अपडेट नव्हतो, रील्स वगैरे टाकल्या नव्हत्या, त्याच्यामुळे आज साईला बोललो चल जाऊ आपण रील शूट करायला. तर साईसुद्धा आला आहे. अजून कोण येतं आहे रे? सिद्धांत येतो. सिद्धांत आणि अजून शुभम शिर्के दोघं जण येत आहेत. तर जाऊ आता. मला पण लोकेशन नाही माहीत कुठे जायचं आहे, आमचाच फिक्स झालं आहे. मी फक्त याला बोललेलो की जाऊ आपण रील शूट करायला. त्यांनी आता लोकेशन कुठे बघितलं आहे मला पण नाही माहीत. आता चला, तुम्हाला गेल्यावरच समजेल. तुम्ही शेवटपर्यंत कनेक्ट राहा. आणि संध्याकाळी आपल्याला जायचं आहे दिप्याच्या बड्डेला. काल रात्री पण आम्ही केक कापला आहे, म्हणजे पालखीला गेलेलो मोठ्या गावात तेव्हा. पण आज पण जायचं आहे त्याच्या घरी केक घेऊन. तर तुम्ही शेवटपर्यंत कनेक्ट राहा. ब्लॉग खूप भारी होणार आहे. आणि इंस्टावर पण तुम्ही मला फॉलो करा, Prince8288. मी लिंकमध्ये माझी इंस्टाची लिंक पण देतो, तुम्ही तिकडे जाऊन मला फॉलो करा. आणि इंस्टावर पण सगळ्यांना रील्स बघायला भेटतील. तर चला आता जातो, तिकडेच गेल्यावर भेटतो तुम्हाला. लेट्स गो. आणि बघू शकता नेहमीप्रमाणे फाटक. लोकेशन भारी आहे रे हो. ते सर आम्ही तो आतमध्ये जाऊन देत रे खारांच्या का ना जाऊ? स्कूटी लावून जाऊन काय इथं चालू आहे बाप बुलबुल आहे या. असं तर मागे घर बीर पाहिजे बस. वा हेच तर पाहिजे होतं भाऊ. गाईज हा लोकेशन बघू शकता, मानकोलीच्या इकडनं लेफ्ट साईडला आहे. एक नंबर आहे. देतील का आतमध्ये जाऊन? शूट करायला चाललोय. अरे शूट करने को जा रहा है खाली 5 मिनिट. अरे ब्लॉगिंग तर गाईज ते नाही सोडत, ते बोलतात तिकडनं परमिशन वगैरे घेऊ नये. आता परत एवढ्या लांब कुठं जाऊ? आता इथेच कुठं तरी बाहेर काढू बघू. बघा गाईज, फुल बुलबुल या. लापाछुपी घ्यायला भारी आहे. तर चला, आलं आता लोकेशनवर. आता पहिले शूट करून घेतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो. आता आलोय अजून थोडा पुढे लोडायच्या इथे. आणि हा इथे मंदिर बनतोय. भाई काय लोकेशन आहे. इथे शाळा आहे. लोकेशन एक नंबर आहे. फक्त तुम्ही आहे ना जरा लेट आहे आलात तर 5-5:30च्या नंतर आहे. आता आम्ही आलोय, वाजले 4-4:30 वाजलेत. ऊन जाम आहे, त्याच्यामुळे ना फोटो काढला तरी काय समजत नाही. म्हणून तुम्ही याल तर 5-5:30च्या नंतर या. नाही बघा ऊन आहे ना, त्याच्यामुळे काहीच दिसत नाही बघा क्लिअर. मंदिर बनतोय आत्ताशी. आणि हा लोकेशन एक नंबर लोकेशन आहे. हो. तर गाईज आता आलो इथे आम्ही. त्यांचा विचार चालू इथे बसून फोटो काढायचा. कुठे काढतील ना कुठे नाही ते बघा. हा बस थंड बिंड मागव का तुम्हाला? गाईज आम्ही मगाशी पुढे गेलेलो, पुढे शूट करून आलो. आणि आता परत याच लोकेशनवर आलोय शूट करायला. आहे बघा आईची पोज बघा एकदम कडक मध्ये.
बघू शकता मंदिर पण चालू झालंय. चला काय झालं आता आमचा शूट. आता घरी जाऊन फ्रेश वगैरे होतो. नंतर आपल्याला जायचं आहे दिप्याच्या बड्डेला. तर सीड काय बोलतो, कसा झाला शूट? एक नंबर. लोकेशन कसा होता आपला? एक नंबर कडक लोकेशन बाबा. विजिट द्या. नवीन ब्रिज बनतो त्याच्या खालती. साई पटापट चालव ना गाडी. याचा नुसता टाइमपास भाई, म्हणून याला आम्ही शूटला आणत नाही. तर चला आता तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यावरच भेटतो. कारण का आपल्याला आता जायचं आहे दिप्याच्या बड्डेला. कारण का लेट होईल रात्री यायला. त्याच्यामुळे तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. आलाय का फुल? अरे एक फुल घे ना. ते मागचं नाही येणार लॅम्प. ते वरचं ते नाही येणार. नाही ना, जाऊ दे मग जेवढा येईल तेवढा. शूट चालू आहे. काही हा लोकेशन बघू शकता, स्वामीनारायण सिटी. डेंजर आलाय फोटो हा. कोणता बाई? खाल्लास ना कसा फोटोशूट. ए कोण बसतोय का? कारण आता असू दे, चल ते बाबा बसलेत. उद्या परवा येऊ. चला आता जातो घरी. घरीच चाललेलो, मधीच हा लोकेशन भेटला म्हणून आलो. बरं आता आलोय तर फोटो काढून घेऊ. आलो. ज्यांनी उठवला शेवटी बाबांना फोटो काढण्यासाठी. भाई फुल वाकडा तिकडा होऊन फोटो काढतोय बघा. ही मेहनत जमताय ना. काढ ना पटापट, चल ना. जल्दी कर यार, कल सुबह पनवेल निकलना है. पोजर. चला मंडई, रेडी वगैरे झालं. आता निघालोय. जाऊन पहिले तर केक घेऊ आणि मग तिकडनं डायरेक्ट दिप्याकडे जाऊ. बघू शकता घेतलाय केक. आणि आपल्यासोबत आयुष शेठ जाम दिवसांनी आलाय भाई आपल्यासोबत. तर चला आता डायरेक्ट नवाबलाच भेटतो तुम्हाला. तर गाईज फायनली आलोय नवाबला. दिप्या शेठ वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊ. नव्हतं येणार ना. नव्हतं येणार. थँक्यू. वेलकम. घे चल ना, काप ना. घे ना. घे. 1 2 3. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दिप्या. हॅपी बर्थडे टू यू. टाळ्या वाजवा रे. त्यांचा झोलच आहे वेगळा. झाला उकर झाला परत ते पोरी सारखे आता नखरे बंद कर. ते ब्लॉग बिग करायचे, समजला का? काय झालं आता नॅचरल्स मध्ये दिप्या भाई फुल फायर आहे.
चला काही जातो आता घरी आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. जर ब्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.